मुलीसमोरच तिच्या वडिलांना गोळ्या झाडल्या. पुण्याच्या गाभोटे आणि जगदाळे कुटुंबातील व्यक्ती जखमी. जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे मिनी स्वित्झर्लंड म्हणून ख्याती असलेल्या पर्यटन स्थळावर दहशतवाद्यांनी आज दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास गोळीबार केला आहे. दहशतवाद्यांकडून अचानक झालेल्या या गोळीबारात मोठा नरसंहार झाला आहे. या गोळीबारात आत्तापर्यंत 27 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. ज्या ठिकाणी गोळीबार झाला तिथे पुण्यातील जगदाळे आणि गाभोटे अशी 2 कुटुंब एकत्र गेली होती आणि यापैकी दोन्ही कुटुंबातील प्रत्येकी एका व्यक्तीला दहशतवाद्यांच्या हल्ल्यात गोळ्या लागलेल्या आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. जगदाळे आणि गणबोटे कुटुंबाच्या मी संपर्कात आहे. यासोबतच महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षेचा आणि मदतीच्या अनुषंगाने आमचे प्रयत्न सुरू आहेत. कौस्तुभ यांच्या मुलीशी माझा संपर्क झालेला आहे. त्यांना आवश्यक असणारी वैद्यकीय आणि अन्य मदत उपचार दिले जातील. या मुलीसमोर तिच्या वडिलांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. माझं नाव जमुना गोविंद जगदाळे. पहलगामचं जे झालं त्यात माझे लहान दीर संतोष जगदाळे आणि त्यांची बायको आणि मुलगी होती. तर दुःखद असं की माझे ते दीर नाही येत आता, पण माझी मुलगी आणि जाऊ ठीक आहेत. तुम्हाला काही माहिती देण्यात आली मध्ये काय कोणी आर्मी किंवा कोणी पोलिसांकडून वगैरे असं काही आलं आणि पार्थिव कधीपर्यंत आणलं जाणार आहे त्याबद्दल काय माहिती? साधारण संध्याकाळी वगैरे आणणार आहे आणि संध्याकाळी म्हणजे तसं फडणवीस सरांनी सांगितलं की लवकर झालं तर आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या फॅमिलीला, पण अजून प्रोसिजर त्यांची होत असेल त्यामुळे कदाचित संध्याकाळी लगभग 5-6 वाजेपर्यंत कदाचित पार्थिव आहे. तुम्हाला जी माहिती दिली गेली आहे त्यात नेमकं काय सांगितलं? किती जखमी आहेत? कोण सुरक्षित आहे? सध्या काय तिकडे परिस्थिती आहे? नाही, माझे दीर तर नाहीच आहेत त्यांना, पण त्यांची बायको आणि मुलगी सेफ आहेत. ते त्यांच्या बरोबर फोनवर जेव्हा बोलणं झालं तिकडे परिवारातल्या लोकांसोबत तर तेव्हा काय म्हणतायत परिवारातले सदस्य? काय सांगतायत तिकडे काय परिस्थिती? नाही, माझी जाऊ तर बोलूच शकत नाहीये. तिच्यावर एवढं अचानक तिच्या समोर सगळं झाल्यामुळे, पण ती मुलगी माझी बोलतीये, पण आम्ही तिला जास्त त्रास देत नाही कारण ती तरी एकटी लहान आहे, किती जणांशी बोलणार. किती तारखेला हे गेले होते आणि साधारण किती दिवस त्यांना तिकडे जाऊन झाले? आज 3रा दिवस आहे. ते गेले होते. तुमचं शेवट त्यांच्याशी कधी बोलणं झालं होतं का? ते जाण्यापूर्वी मला काही भेटले नाहीत खरं, पण आता एकाच घरी राहतो तर तसं भेटणं होतं. त्यांची पार्श्वभूमी काय नेमकी व्यावसायिक काय करत होते? आसावरी MBA झाली आहे आणि ते माझे दीर LIC एजंट आहेत आणि पर्सनल त्यांचा बिझनेसही करतात. नाही, ते घरून करतात. ठीक आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.